नमस्कार मित्रांनो. आजचा आपला टॉपिक आहे व्हॉट इज शेअर मार्केट. शेअर मार्केट म्हणजे काय, पण मुळात शेअर मार्केट नेमकी काय आपण भरपूर जणांकडून ऐकतो. सोशल मीडियाला रील्स बघतो, सोशल मीडियाच्या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरनं आपण जाणून घेण्याचा पण प्रयत्न करतो. आपल्याला कळलं का नेमकी शेअर मार्केट काय? नाही, पूर्ण नाही ना. मुळात कळलं आपल्याला शेअर मार्केट म्हणजे नेमकी काय, तर आपण त्याचे प्रोज अँड कॉन्स सगळे बघणार आहोत. त्याला आपण प्रत्येक पॉइंट ऑफ व्ह्यू ने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. नाही, प्रयत्न पण नाही, खूप सिंपल आहे. शेअर मार्केट म्हणजे काय? ज्या वेळेस एखादा इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप ऑफ पीपल एखादी कंपनी एस्टॅब्लिश करतात, त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस ती स्केल अप करायची असते, कंपनी एस्टॅब्लिश केल्याच्या नंतर ती प्रॉफिटेबल आहे का लॉस मेकिंग आहे ते त्यांना माहिती. त्यानंतर ज्यावेळेस त्यांना त्याचा व्याप वाढवायचा असतो, त्यांना स्केल अप करायची असते, तर त्यामध्ये भरपूर ऑप्शन्स असतात. पहिलं, बँकेकडून लोन घेणं. पण बँकेकडून लोन घेत असताना त्यांना एक तर कोलॅटरल ठेवावं लागतं किंवा त्यांना इंटरेस्ट पे करावा लागतो विथ तेवढे कॅपिटल जेवढं त्यांनी घेतलंय. आणि दुसरं असतं शेअर मार्केट. ते आयपीओ आणतात, इनिशियल पब्लिक ऑफर. मग हे आयपीओ नेमकी काय? ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीला लिस्ट व्हायचं असतं, तर त्यावेळेस ते आयपीओ आणतात त्यांचा. मग आता हे जे शेअर मार्केटमध्ये कंपनी आयपीओच्या थ्रू ज्यावेळेस लिस्ट होती, ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये होती? शेअर्सच्या फॉर्मॅटमध्ये. शेअर्स म्हणजे कंपनीची हिस्सेदारी. म्हणजे ज्या वेळेस एखादे ग्रुप ऑफ पीपल किंवा इंडिव्हिज्युअल त्यांना मोठं कॅपिटल पाहिजे असतं, मग असं कॅपिटल की ज्याच्यामध्ये लोन घ्यायची गरज नाही, जेणेकरून कोलॅटरल ठेवता येणार नाही आणि इंटरेस्ट पण देण्याची गरज नाही. मग असा जो फ्री कॅश असतो विदाउट इंटरेस्ट आणि विदाउट कोलॅटरल, तो असतो शेअर्सचा पैसा आयपीओच्या थ्रू. मग कंपनीचे जे प्रमोटर असतात, मालक लोक, ते कंपनीला 5%, 10% किंवा 20% मध्ये विकण्याचा प्रयत्न करतात शेअर्सच्या फॉर्मॅटमध्ये. मग ती लोक आयपीओ आणतात त्याचा आणि शेअर मार्केट मध्ये लिस्ट करतात. मग शेअर मार्केट मुळात काय आहे? शेअर मार्केट म्हणजे एक भाजीची मंडई. जसं आपण तिथं गेल्यानंतर भाज्या विकत घेतो, सेम तसंच शेअर मार्केट एक मार्केट आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा जातो व्हिज्युअली, त्यावेळेस आपण तिथून कंपनीचे शेअर बाईंग सेलिंग करू शकतो. मग आता हे लिस्ट करतात. मग मोठ्या ज्या कंपनी असतात ते काय करतात? फंड रेज करतात आयपीओच्या थ्रू. मग ते पैसा ते स्वतःकडे घेतात आणि आपल्याला त्या पैशाच्या ऐवजी त्यांचे हिस्सेदारी देतात, ओनरशिप. कशाच्या फॉर्मॅटमध्ये? शेअर्सच्या फॉर्मॅटमध्ये. त्याचे जे 5, 10, 20, 30% जे पण त्यांनी काही विकायला काढले कंपनीचे पर्सेंटेज, तर त्यामध्ये ते शेअर्स मध्ये छोटे 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 तुकडे करतात त्याचे. मग नंबर ऑफ शेअर्स कधी 1000 लिस्ट पण करतात, 10,000 आणि 1,00,000 किंवा 10,00,000 पण. हे त्यांच्यावर डिपेंड करतं की त्यांना ते एका पर्सेंटेजचे किती शेअर्स करायचे, किती तुकडे करायचे. मग ते जे बारीक बारीक तुकडे आहेत ना, ते शेअर्स असतात, वेगळं काय नाही. मग आपण जर एखाद्या मोठ्या मार्केट कॅपचे जर 10 शेअर्स जर घेतले, तर आपण असतो ओनरशिप त्याची 0.01%, 0.02% असं असतं. जास्त घेतले तर आपण 2-3% पर्यंत पण जाऊ शकतो. पण ते नंबर ऑफ शेअर्सवर डिपेंड नाही करत. ते मार्केट कॅप, कंपनीचा जो व्हॅल्युएशन आहे मार्केटमध्ये काय, त्याच्यावर डिपेंड करतात. मग ते नंबर ऑफ शेअर्स किती आहेत हे आपल्याला मार्केटमध्ये कळतं. मग आपण जाणून घेऊ शेअर मार्केट मुळात नेमकी काय. हे तर जाणून घेतलं आपण. आता थोडस पुढे. आता तुम्हाला इमेज दिसत असेल स्क्रीनवर, त्याने अजून सोपं जाईल समजण्यासाठी. की एक कंपनी असते, तिला फंड रेज करायचा असतो. मग आता ती प्रॉफिटेबल आहे, मग तिला स्केल अप करायचंय, मोठं व्हायचंय, म्हणून फंड रेज करते. का लॉस मेकिंग मध्ये चालू आहे आणि तिला आता लोकांना गांडा मारायचा म्हणून ती फंड रेज करते, तो नंतरचा मुद्दा आहे. माझा पैसे ज्यावेळेस त्यांना पाहिजे असतात विदाउट कोलॅटरल आणि इंटरेस्ट फ्री, मग ते काय करतात? शेअर्स इश्यू करतात. शेअर्स इश्यू केल्यानंतर तिथं इन्व्हेस्टर्स येतात. इन्व्हेस्टर्स कोण? तुम्ही आम्हीच. मोठ्यांले इन्व्हेस्टर कधी येतात, बाय करून जातात, कळत नाही कधी कोणाला. आपण सगळीकडे बोबाटा करतो. मग हे इन्व्हेस्टर्स असतात, हे मग आपल्याला विकतात. आपण ऍज अ इन्व्हेस्टर्स त्याची स्टेक, ओनरशिप कंपनीकडून घेतो आणि ते पैसे आपण कंपनीला देतो. मग कंपनी ते पैसे घेते, त्याची ओनरशिप शेअर्सच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला देते.
याच्यामध्येच आपण दुसरी इमेज बघू, अजून सोपं जाईल. एक कंपनी XYZ. Investors purchase stocks from a company which makes them part owners. In exchange, the company gets more capital. कंपनीला पैसा जास्त भेटतो त्याचा. त्यासाठी ते बॅलन्स शीट वगैरे सगळं बनवलं जातं फायनान्शियली. ते CS पण हायर करतात. पण त्यामध्ये 90% पेक्षा जास्त खरं नसतं फायनान्स मध्ये. कधी लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुम्ही कुठून कोणत्याही प्रकारचा जर आकडा एखादा कानावर ऐकला असेल तर तो 100% रिअल नाहीये. त्याच्यापेक्षा कितीतरी एक मोठाही असू शकतो, त्याच्यापेक्षा कितीतरी छोटा पण असू शकतो. तर त्यामुळं फंड रेज करतात बॅलन्स शीटवर 90% पर्यंत आपण अज्युम करू शकतो की हे जेन्युइन आहे. पण ते कंपनीवर डिपेंड करतं की कंपनी किती मोठी आहे, त्याचा प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये अवेलेबल आहे का नाही, अवेलेबिलिटी त्याची आहे का नाही, भेटतो का नाही सहजपणे, त्याच्यावर आपण कंपनीच्या व्हॅल्यू किंवा त्या कंपनीच्या लायकीचा आपण अंदाजा लावू शकतो की कंपनी काय कॅपॅसिटीची, काय लायकीची कंपनी. मग त्यानंतर इन्व्हेस्टर असतात, कोण? आपणच. मग काय करतो, शेअर होल्डर्स कॅन अर्न इन 2 वेज. शेअर्स बाय केल्यानंतर आपण शेअर होल्डर होतो. मग आपण 2 प्रकारे त्याच्यात पैसे कमवू शकतो. पहिले, ट्रेड दी स्टॉक्स इन द शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये ते जे स्टॉक्स आहेत ते ट्रेडिंग करून कमवू शकतो. किंवा अर्न डिव्हिडंड्स फ्रॉम द कंपनीज प्रॉफिट. कंपनी ज्या वेळेस ग्रो होती, प्रॉफिटेबल बनत जाते, त्यावेळेस कंपनी काय करते, डिव्हिडंड पे करते त्याच्या शेअर होल्डर्सला. त्या प्रॉफिट मधली एक हिस्सेदारी असते. मग जर ₹1 डिव्हिडंड जर कंपनीने डिक्लेअर केला तर तुमच्याकडे जेवढे नंबर ऑफ शेअर्स आहेत तेवढे तुम्हाला पैसे भेटतात. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडं 10 शेअर आहेत रिलायन्सचे आणि रिलायन्सने जर ₹1 डिव्हिडंड डिक्लेअर केला आणि ते 10 शेअर्स इंटू 1 किती झाले, ₹10, तुम्हाला ₹10 भेटणार. पण रिलायन्स कंपनीचा जो शेअर आहे, एक शेअर जर ₹500 चालू आहे असे तुमच्याकडे 10 शेअर आहेत तर ते किती झाले, ₹5,000. मग ₹5,000 तुमच्याकडे होल्डिंग्स आहेत आणि तुम्हाला किती रुपये भेटतात, ते ₹10. तर डिव्हिडंड जो पे आउट असतो तो शेअर्सच्या किमतीवर नाही परंतु नंबर ऑफ शेअर्सवर डिपेंड केला जातो. जेवढे नंबर ऑफ शेअर्स तुमच्याकडे तेवढं तो डिव्हिडंड तुम्हाला भेटतो. तर दुसरा वे जिकडे प्रत्येक जण गेलं पाहिजे विथ नॉलेज. कारण नॉलेज जर नाही घेतलं तर प्रत्येक गोष्ट जुगार आहे. शेअर मार्केट काय, प्रत्येक गोष्ट जुगार आहे. प्रत्येक गोष्ट विदाउट नॉलेज कोणतीही गोष्ट सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न जर केलं तर ते ह्यूज फेलियर असू शकतो किंवा सक्सेस नाही, तो स्कॅम आहे. मग ते अर्लियर सक्सेस इज अ स्कॅम अशी गत येते. तर त्यामुळं स्टॉक्स मध्ये ट्रेडिंग करणं काय चुकीचं नाहीये, खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यावर आपला अख्खा देश चालतं. त्या टॉपिकवर आपण येणार आहे, पण सध्याला जाणून घेऊ. मग आता इथं स्टॉक मार्केटमध्ये नेमके केलं काय जातं, स्टॉक मार्केट काय हे कळालं आता. पण ते स्टॉक मार्केटमध्ये नेमकी काय केलं जातं, त्याचं ऑपरेशन काय. तिथं 2 प्रकारची लोक असतात, बायर्स आणि सेलर्स. बायर्स जी बाय करतात आणि सेलर्स जी सेल करतात. पण मार्केटमध्ये जे विनर असतात ते सेलर असतात. सेलरच जिंकतात. सेलर इज द रायटर अँड रायटर इज ऑलवेज राईट. एखादा डायरेक्टर कधी बरोबर असतो, ज्यावेळेस त्याच्याकडे एखादा तगडा स्क्रिप्ट रायटर असतो. तो जो लिहिल, त्याची जी स्टोरी आहे तो जो डिराईव्ह करेल डायरेक्टरला, डिस्क्राईब करेल प्रॉपर वे मध्ये. डायरेक्टर जर कन्व्हिन्स झाला, डायरेक्टरला त्या इमॅजिनेशन मध्ये त्या गोष्टी दिसल्या, जाणवल्या, फील झाल्या, तेव्हा जाऊन डायरेक्टर त्या स्क्रिप्ट रायटरवर विश्वास ठेवतो. तोपर्यंत ती स्क्रिप्ट पडत असते अशी धुळका, पण तोच बरोबर असतो. स्क्रिप्ट मध्ये जे लिहिले ते फॉलो करणं डायरेक्टरचं काम असतं. फक्त कोणत्या अँगलने ते दाखवायचं हे डायरेक्टरच्या हातात असतं, म्हणून त्याला डायरेक्टर म्हणलं जातं. कोणत्या डायरेक्शनने, कोणत्या पर्स्पेक्टिव्हने, पॉइंट ऑफ व्ह्यूने दाखवलं जातं. पण अख्खी स्टोरी आणि डायलॉग्स आणि कोणत्या पद्धतीत दाखवायचं याचा जो व्ह्यू असतो हा स्क्रिप्ट रायटरच्या रायटिंगने येतो. आणि स्क्रिप्ट रायटर असतो. रायटर इज ऑलवेज राईट, नो मॅटर इन विच फील्ड. शेअर मार्केटमध्ये हे सेलर असतात, हे रायटर्स असतात आणि हेच बरोबर असतं. कारण ज्याला कळालं की कोणती गोष्ट कुठं विकायची, कितीला विकायची, तोच जिंकतो सगळ्यात जास्त.
कारण बाईंग करणं खूप सोपं आहे, सेल करणं सोपं नाहीये. एक सेल करण्यासाठी 2 कंडिशन आहे. एक तर अगोदर तुमच्याकडे काहीतरी होल्डिंग्स पाहिजे, शेअर्स पाहिजे, आणि जरी नसली तरीच तुम्ही शॉर्ट सेल मारू शकता. आपल्याकडे नाही तरी शॉर्ट सेल मारणं, ही पण एक कन्सेप्ट आहे. ते आपण नंतरच्या लेक्चरला जाणून घेऊ. मग बायर्स आणि सेलर्स ह्या दोघांचा गेम असतो पूर्णपणे तिथं. हे शेअर बाय करतात, हे शेअर सेल करतात. बाईंग सेलिंग असं ट्रान्झॅक्शन चालू असतं. तर बाईंग सेलिंग करत असताना सगळ्यात जास्त फायदा असतो ब्रोकरला आणि गव्हर्नमेंटला. शेअर होल्डर्सला किंवा बायर सेलरला सगळ्यात जास्त फायदा नाही होत. कधी होतो? ज्यावेळेस त्याच्याकडे नॉलेज असतं. बरोबर ना? कारण नॉलेज जर असतं आपल्याला तर लॉस नसतो झाला. लॉस झाला म्हणजे आपल्याकडे काय नॉलेज नाही. सेम तसंच आता याच्यामध्ये ब्रोकरचा फायदा काय? पर बाईंगला ब्रोकर 20 रुपये चार्जेस मारतो. एखादा शेअर बाय केला 20 रुपये कापले गेले, एखादा शेअर सेल केला तरी 20 रुपये कापले गेले. 40 रुपये ब्रोकरला द्यावाच लागतं मिनिमम. पर्सेंटेज मध्ये जे मिनिमम असेल ते द्यावं लागतं. एक पर्सेंटेज असतो 0.065% आसपास आणि 40-20 रुपीज. मग जे मिनिमम असेल ते द्यावं लागतं. आणि गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन टॅक्स मारतं 9% CGST आणि SGST. खूप काय डिफिकल्ट नाही, खूप सोपं आहे याच्यात. गव्हर्नमेंट सगळ्यात जास्त थोडे थोडे करून भरपूर पैसे कमवते याच्यातून. देशाच्या प्रत्येक व्यक्तीने जर टॅक्स द्यायचा बंद जर केला ना, त्याच्या इन्कम मधून असो कशातूनही असो, तरी देश आपला अख्ख्या याच्यावर चालू शकतो. एवढं ट्रान्झॅक्शन, एवढं व्हॉल्यूम आहे इंडियन शेअर मार्केटमध्ये. अरे याच्यावर देशाची इकॉनॉमी डिपेंड करते. आणि लोक म्हणतात की हे चुकीचं आहे. प्रत्येक गोष्ट बरोबर आहे त्याचं नॉलेज असलं तर आपण त्याला गुगलच्या थ्रू जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपण इथं सर्च करू इकॉनॉमी ऑफ इंडिया. देशाची इकॉनॉमी किती आहे आपली? 4 ट्रिलियन पेक्षा जास्त, 4.18 ट्रिलियन टू 4.2 ट्रिलियन देशाची इकॉनॉमी. आता इथे टाकू आपण व्हॉल्यूम ऑफ इंडियन स्टॉक मार्केट. किती 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 5 ट्रिलियन डॉलर्स. 5 ट्रिलियन रुपीज नाही बरं का. ते रुपीज बद्दल विचार करायचं तुम्ही सोडून द्या, डॉलर मध्ये विचार करायला शिका. तेव्हा जाऊन डॉलर मध्ये कमवायचं कुठून तरी तुम्हाला एखादा आयडिया सापडेल. 5 ट्रिलियन डॉलर्स 2024 मध्ये 31 मार्च 2025 जी डेट आहे त्यावेळेस हे कन्सिडर केलं जातं. 5 ट्रिलियन पेक्षा जास्त. कॉमन काय या दोन गोष्टींमध्ये? देशाची इकॉनॉमी नाही, मार्केट. आपलं मार्केट म्हणजे आपल्या देशाच्या इकॉनॉमीचं एक आरसा आहे. दिस इज द मिरर ऑफ आवर इंडियन इकॉनॉमी, शेअर मार्केट. आपल्या देशामध्ये किती लोक ट्रेडर आहेत आता सध्या? लेस दॅन 2-3%. त्याच्यातली 90% लोक गॅम्बलर आहेत. माहित काहीच नाहीये. मग नॉलेज 1-2% आहे आणि दाखवतात 101%. त्याचा काय फायदा नाही. त्या लोकांपासून भरपूर लांब राहा. शांतीत क्रांती करणाऱ्या लोकांसोबत राहत जा, फायद्यात राहतात. अमेरिकेमध्ये 45% पेक्षा जास्त ऍक्टिव्हली ट्रेडर आहेत. अमेरिका पुढे काय? याच्यामुळेच पुढे आहे, दुसरं काय कारण नाही. मग आता ट्रेडिंग असं काय फील्ड आहे करते? मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, इनोव्हेशन असतात, टेक्नॉलॉजी असते, प्रोजेक्ट्स असतात. त्यामुळे काय देशाची ग्रोथ नाही होत का? होती, 100% होती. प्रत्येक गोष्टी कारणीभूत आहे देशाच्या ग्रोथसाठी. परंतु परंतु शेअर मार्केट ही एक अशी गोष्ट आहे की ती डायरेक्ट रिफ्लेक्शन आहे आपल्या देशाच्या इमेजचं, कोणत्याही देशाच्या. अमेरिकेत जर नॅसडॅक जर बघितलं तुम्ही तर ते त्याचं रिफ्लेक्शन आहे. देशात आर्थिक मंदी कधी येणार आहे हे जर सगळ्यात अगोदर जर कोणाला माहिती असेल जगात, ते ट्रेडर्सला माहिती असतं. आपला देश ग्रो करणार आहे, ग्रो नाही करणार हे ट्रेडर्सला माहिती असतं. गव्हर्नमेंटला काय माहित नसतं. गव्हर्नमेंट फक्त एक इमेज आहे लोकांसमोर दाखवण्याचं. आणि इंडियामध्ये तर पॉलिटिक्स म्हणजे ओ माय गॉड. फक्त अख्ख्या जगामध्ये इंडियाच असं आहे की जिथं पॉलिटिक्सला ओव्हर हाईप आहे, बिझनेसला नाही.
बिझनेसवाले लोक म्हणजे चांगलेच असतात, पैसे कमावतात, ते लालची असतात, असं काहीतरी परसेप्शन आपण सेट करून ठेवतो. पण ज्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्याला बाहेर जाताना खिशात पैसे खूप महत्वाचे असतात. आपल्याला जर आत्ता भूक लागली, 10 रुपयाचा जर बिस्किटचा पुडा खायचा आहे आणि खिशात जर 10 रुपये नाहीये, तर त्या टायमिंगला ते 10 रुपये देवा समान असतात. आज पैसे आहे, उद्या असतील का नाही काय गॅरंटी. लाईफची गॅरंटी नाही, पैशाची काय गॅरंटी. पण नॉलेज जर आज असलं तर उद्या नॉलेज काय पुसून नाही जात, ते राहतच. आणि सक्सेसफुल होण्यासाठी दोनच गोष्टी लागतात फक्त, नॉलेज आणि प्रॅक्टिस. नॉलेज असेल तर प्रॅक्टिस कोणत्या गोष्टी करायची हे कळतं, आणि जर प्रॅक्टिस केली तर ते नॉलेज सोन्यासारखं अजून चमकत जातं. सोनं जेवढं गरम करा तेवढं ते चमकतं. पण आपण टॉपिक कडे येऊया, कारण खूप आतमध्ये चाललो होतो आपण. थोडेसे जरा कटू शब्द ऐकणं पण गरजेचं आहे. तर गव्हर्नमेंट आणि ब्रोकर हे दोन लोक इन्व्हॉल्व असतात बाईंग सेलिंग करताना. गव्हर्नमेंट कसं इन्व्हॉल्व असते, त्याला टॅक्स पे करतो आपण. तू बाय कर, सेल कर, तू काही कर, तुला टॅक्स पे करणे ट्रान्झॅक्शन झालं. मग त्याच वेळेस ब्रोकर पण असतो. ब्रोकर म्हणजे असा व्यक्ती जो की बाईंग सेलिंग करण्यामध्ये कारणीभूत असतो. जसं आपण शेतीमध्ये एखादं पीक झाल्यानंतर ज्यावेळेस आपण विकायला जातो, त्यावेळेस तिथं दलाल असतात, त्यांच्या थ्रू आपल्याला बल्क मध्ये माल विकला जातो, काही असो. सेम तसंच आहे, इथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल एक शेअर जरी घ्यायचा असेल किंवा बल्क मध्ये घ्यायचा असेल तर आपल्याला ब्रोकरच्या थ्रूच घ्यावा लागतो. तो इंडिव्हिज्युअली आपण डायरेक्ट नाही घेऊ शकत, कारण आपण शेअर कोणाकडून बाय केलाय आणि कोणाला विकलाय हे आपल्याला कळत नसतं. हे ट्रान्झॅक्शन करून आणणारा, करून देणारा ब्रोकर असतो. ते NSDL आणि CDSL ला स्टोर्ड असतात, सगळे शेअर तिथं स्टोर्ड असतात. आणि NSNBS एक प्लॅटफॉर्म आहे त्याचा. शेअर मार्केट एक भाजीच्या मंडईसारखं आहे, आणि ज्या जमिनीवर ह्या कंपन्या शेअर्स घेऊन बसतात ती जमीन म्हणजे NSE आणि BSE. हे स्टॉक एक्सचेंज आहेत, NSE आणि BSE. आपल्याला सगळ्यात जास्त जर कधी कोणत्या शेअर मध्ये ट्रेड करायचं जर झालं तर ते NSE च्या थ्रू करावं लागतं. ब्रोकर भरपूर आहेत, मी नाव घेणार नाही त्यांचं इंडिव्हिज्युअली, पण ब्रोकर गरजेचा असतो शेअर्स बाय सेल करताना. तो रूल आहे गव्हर्नमेंटचा. त्याच्याशिवाय आपण शेअर्सची बाईंग सेलिंग करू शकत नाही. आणि त्याशिवाय प्रयत्न पण करू नका बाईंग सेलिंग करायला, मजबूत गुंतले जातात. भरपूर लोक गुंतले गेले, अजूनही गुंतले जातात. तर आपण हा देशाच्या इकॉनॉमीला रिफ्लेक्ट करतो इंडियन स्टॉक मार्केट. मग ही गोष्ट वाईट आहे का नाही? गव्हर्नमेंट लिगली परमिशन दिलेली त्याला. गव्हर्नमेंट, तुम्ही विचारही करू शकत नाही, विचारही. 3 लाख कोटीपेक्षा जास्त डेलीचा टर्न ओव्हर आहे NSE चा, 3 लाख करोड. तुमच्याकडे किती पैसे आहेत? 1 लाख कोटी, 10,000 कोटी तर असेल ना? नाही. पण भरपूर लोक अशी आहेत ज्यांच्याकडे आहेत. मग ती लोक कोण आहेत? प्रोफेशनल्स. तीच मार्केट चालवतात. आपल्याला वाटतं की एखाद्या कंपनीचा स्टॉक लिस्टेड झाला, स्टॉकची प्राइस वर जाते खाली येते, कधीतरी बघत जावा, कंपनी प्रॉफिट मध्ये पण असते तरी स्टॉकची प्राइस खाली येते. का? प्रोफेशनल्स ते प्राइस मूव्ह करतात, ते प्राइस मूव्हर असतात मुळात. आत्ताच्या कंडिशन मध्ये जे शेअर मार्केट आहे ते डिसेंट्रलाइज वे मध्ये, डिसेंट्रलाइज वे म्हणजे डिजिटली आपण त्याला बाईंग सेलिंग करू शकतो. अगोदर तसं नव्हतं, 20-30 वर्षापूर्वी तसं नव्हतं. त्यावेळेस फिजिकल फॉर्मॅटमध्ये शेअर बाय केले जाते. आपण एखाद्या ब्रोकरच्या थ्रू शेअर बाय करतो आपण, त्यावेळेस 20-30 वर्ष अगोदर, त्यावेळेस फिजिकल फॉर्मॅटमध्ये आपल्या घरी पोस्ट ऑफिसच्या थ्रू चिठ्ठी येते की आपण एवढे शेअरचे बाय केलेत, आपण एवढ्या शेअरचे मालक आहेत. त्यावेळेस शेअर यायलाच महिनाभर लागायचा. तर त्यावेळेस जर आपण असं म्हणलो की इन्व्हेस्टिंग करणं चांगलंय, तर खरंच चांगलं होतं. त्यावेळेस वर्षातून 10-12% रिटर्न द्यायचा एखादा शेअर. पण आता आठवड्याभरात 10-12% शेअर जातो. मग जर आत्ताच्या कंडिशन मध्ये जर आपण असं म्हणलो की मी एखाद्या शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतो, तर मुळात
आपल्याला त्या गोष्टीचं नॉलेज नाहीये. शेअरचं तर खूप लांबची गोष्ट आहे, शेअर मार्केटच नॉलेज नाही, किंवा मग आपण अजूनही भ्रमात आहे. सोपं लॉजिक आहे ना. टाइम झाला, 20-30 वर्ष होऊन गेले, 20-30 वर्ष होऊन गेले, मग बदललं काय? बदललं स्पीड. आपल्याला असं वाटतं की शेअर मार्केट अनसर्टन आहे, अनप्रिडिक्टेबल आहे. प्रिडिक्ट करायचंच नाहीये ना. नॉलेज घ्या. तुम्ही प्रिडिक्शन कसलं करताय? आई बापाला जसं माहिती असतं की त्याचं पोर काय लायकीच आहे, सेम तसंच आहे. का? लहानपणापासून बघितलेलं असतं, एक्सपिरियन्स केलेला असतो जवळून. फक्त जन्म दिलेला असतो म्हणून नाही, परवरिश करतात त्याची. नॉलेजही सेम आहे. नॉलेज गेन करा, पूर्ण डाटा गेन करा. तो डाटा कसा कुठं वापरायचा आहे नॉलेज मध्ये कन्वर्ट करा, आणि त्याची प्रॅक्टिस करत राहा. कोणतीही गोष्ट, कोणतीही फील्ड, एनी अदर फील्ड इन द वर्ल्ड, तेव्हाच तुम्ही मास्टर होता. सक्सेस त्यांनीच येतं. दुसरं काय रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये लागला तर फक्त टाइम लागतो, दॅट्स इट. पण ते वर्थ इट असतो. जेवढे लोक झाला सक्सेस त्यांना कधी रिग्रेट नाही, ते वर्थ इट आहे त्यांच्यासाठी. त्या भरपूर लोक तर असे पण म्हणतात की मोर दॅन भेटलं, वी आर मोर दॅन हॅपी, वी गेट मोर दॅन व्हॉट वी वॉन्ट. बट आपण नाही का, आपण झालेलोच नाही ना सक्सेस अजून. नॉलेज घ्या, बिंदास करा, नॉलेज घ्या. ह्या स्क्रीन मध्ये व्हॉल्यूम ऑफ इंडियन स्टॉक मार्केट $5 ट्रिलियन. इट्स नॉट अ जोक. रुपीज मध्ये नाही, ते डॉलर मध्ये. डॉलर मध्ये कधीतरी वाचत जावा, बघत जावा, विचार करत जावा डॉलर मध्ये, तेव्हा जाऊन डॉलर मध्ये कमवण्याचे मार्ग भेटतील तुम्हाला. लिगली, हा, इलिगली नाही. नाही तर घुसतान फॉरेक्स कडे, तसं नाही. शेअर मार्केट हे ऍक्च्युली खूप सुंदर गोष्ट आहे. नॉलेज असन, बिंदास करा. नॉलेज नसन तर नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा. आतापर्यंत भरपूर गोष्टीचं नॉलेज घेतलंय, शेअर मार्केटचं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा. शेअर मार्केट किचकट नाहीये, खूप सोपं आहे. लय डोकं लावायची गरज नाही, पण मनावर नियंत्रण ठेवणं खूप अवघड आहे, आणि तेच याच्यात लागतं. त्यामुळं आजचा टॉपिक इथंच संपला. व्हॉट इज शेअर मार्केट, समजलं असेल तुम्हाला. आपण पुढच्या वेळेस परत भेटू दुसऱ्या टॉपिक सोबत. हाऊ इट वर्क्स, शेअर मार्केट कसं चालतं. नमस्कार.